फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युली होतं काय की बऱ्याचदा आपल्याला बाहीवर डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही, बॅक पार्टवर तरी आयडिया येते आणि कधी कधी तर बऱ्याच कस्टमरला सुद्धा असं वाटतं की बाहीचं डिझाईनची बनवली ते ब्लाऊज छान दिसेल की नाही, बनवावी की नाही, कुठली सूट होईल। तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजची बाही डिझाईन। तर आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काही बाही डिझाईन आहे तर मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट अशी डिझाईन सहजच बनवता यावी आणि नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। तशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी छानशी प्रॉपर फिनिशिंग सहित ही बाही डिझाईन सहजच स्टिच करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीची बाही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। काठ खूप सुंदर असा मोठा आहे, त्यामुळे खरं तर ह्या बाहीला खूप सुंदर असं लुक येणार आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला अस्तरची जी काही बाही आहे त्याची आपण कटिंग केलेली आहे, सो त्याचं मेजरमेंट सांगते। तर बाहीची उंची आहे 8, आपण त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं टोटल 8.5 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर बाहीची घडी इथे 8 घेतलेली आहे आणि तयार ती 7 झालेली आहे। आणि ह्या ब्लाउज साठी म्हणजे ही जी काही बाहीची उंची आहे खरं तर त्यासाठी आपण जी काही कॅप हाईट आहे ती 3 इंच घेतलेली आहे आणि रेग्युलर जशी बाही कटिंग करतो तशी इथे कटिंग करून घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी बाही डिझाईन साठी आपल्याला मार्किंग करायची आहे, तर ती आपण अस्तरच्या बाहीवर इथे करून घेऊयात। तर बघा, मग आता वरून खालपर्यंत आपल्याला खरं तर 3, 3.5 किंवा 4 इंचापर्यंत आपल्याला मार्किंग करायची आहे। तर ते आपल्या बाही लांबीवर डिपेंड आहे। जर तुमची बाही लांबी 10 इंचाची असेल तर तुम्ही 4 इंच इथे मार्किंग करू शकता, पण आता इथे बाही लांबी आपली 8च होती, सो त्यामुळे मग मी इथे 3.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। 3 इंचाला सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर आडवं जे आहे ना तर ते 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे। आणि आता ही मार्किंग केल्यानंतर इथे लाईन ड्रॉ करून आपल्याला एक छोटासा बॉक्स ड्रॉ करायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे। कुठलीही डिझाईन असली की आपल्याला काहीतरी मार्किंगची आपली स्टेप्स असते, सो त्या पद्धतीने ही आपली पहिली स्टेप आहे। आता हा बॉक्स ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला बघा, जसं आपला पानगळ्याचा कसा पानाचा शेप असतो तर तसा शेप खरं तर इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। मग तुम्ही हा थोडासा डीप घेऊ शकता किंवा एकदम रेग्युलर सुद्धा घेऊ शकता। तर बघा, मग मी खरं तर ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आता ही जी काही डिझाईन आहे आणि हा जो काही त्याचा पानगळ्याचा शेप आहे तर याच्यासाठी तुम्ही कॅनव्हास पेपर लावून स्टिच करू शकतात, पण आज आपण कॅनव्हास पेपर यूज करणार नाहीये आणि तरी सुद्धा खूप सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपली ही आजची बाही डिझाईन तयार होणार आहे। सो आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात। आता खरं तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला जोडायची आहे। त्यासाठी काय करायचं आहे की जी काही आपली ब्लाऊजची बाही आहे तर ती सरळ ठेवायची आणि आपण कटिंग केलेली अस्तरची बाही त्यावर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची, जशी मी ठेवलेली आहे। आणि सेंटरला मी इथे एक पिन लावली, जेणेकरून स्टिच करताना आपला मधला शेप जास्त स्प्रेड होणार नाही आणि तिरकं वगैरे आपली स्टिचिंग होऊ नये खरं तर यासाठी। आणि सगळ्यात आधी ह्या शेपला आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत अगदी काळजीपूर्वक इथे टीप मारून घ्यायची आहे। मी पुन्हा सांगते, इथे तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करू शकतात, पण इथे कॅनव्हास पेपर आपण यूज केलेला नाहीये, त्यामुळे आपल्याला खरं तर अगदी सावकाश एकसारखं मार्जिन ठेवत कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे। तर इथे आपण मी म्हटल्याप्रमाणे 1/2 इंच एवढं मार्जिन सफिशियंट आहे। आणि बघा, मी अगदी सावकाशच तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या ते इझिली खरं तर लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग फायनली इथे आपण ही एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे हा जो काही मधला शेप होता तिथे टीप मारून झालेली आहे।
आता त्यानंतर लगेचच आपण इथे खालच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. तर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे फक्त साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचे जे काही बाही आहे तर त्याचं जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो काही मधला शेप आहे त्याचा सुद्धा एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे मेन फॅब्रिकचं तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि आता यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावी. आणि त्याचबरोबर हा जो काही शेप आहे तर हा आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, काने कोपरे वगैरे सगळे व्यवस्थित, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली आपण इथे ही बाही सरळ करून घेतली. आता खरं तर सरळ केल्यानंतर वरचा शेप व्यवस्थित सेट करायचा, खालचा पार्ट सुद्धा. आणि सगळ्यात आधी आता जो काही वरचा शेप आहे आपला पान गळ्याचा तर तिथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. कारण की कॅनव्हास पेपर न यूज करता ज्यावेळेस आपण एखादी डिझाईन बनवतो त्यावेळेस त्याची फिनिशिंगची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. काने कोपरे वगैरे सगळं ते अगदी सविस्तर येणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. सो त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक दाबटीप देऊन घेतली. सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि तिथे सुद्धा आपला आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की खालचा पार्ट आणि मधला हा शेप फिनिशिंग खूप सुंदर आली. त्यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो म्हणूनच मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची काळजी घेत ते जोडून घ्यायचं. आणि नंतर एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करायची. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिच करताना आपल्याला कमी पडायला नको, त्याचबरोबर स्टिचिंग खूप अवघड वाटायला नको खरं तर यासाठी. म्हणूनच मग फिनिशिंगचा परफेक्ट आपला जो काही प्रॉपर पार्ट झाल्यानंतर ह्या पद्धतीने कडेकडेने आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं. आणि एवढा पार्ट आपला छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. आता यानंतर जो काही आपल्या ब्लाऊजचा थोडाफार कपडा उरलेला असेल तर तो किंचितसा घ्यायचा आहे, किंवा साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा सुद्धा इथे यूज करू शकतात. पण ह्या केसमध्ये साडी आणि ब्लाऊज पीस दोन्ही सेमच आहे, त्यामुळे मग आपल्याला इथे सेमच कपडा यूज करावा लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टीप टाकून घ्यायची आहे. तर एका साईडला आधी आपल्याला टीप टाकायची आहे आणि त्याच प्लेट्स दुसऱ्या साईडला सेट करत दुसऱ्या साईडने टीप. तर बघा मी 3 प्लेट्स इथे सेट केल्या, तिथे एका साईडने टीप मारली की लगेचच दुसऱ्या साईडने तिथे एक पिन लावून घेते, जेणेकरून ते हलणार नाही. आणि दुसऱ्या साईडच्या आपल्याला प्लेट सेट करणं खूप अवघड जायला नको. खरं तर यासाठी प्लेट्स टाकताना ते एकसारखे येतील, कमी जास्त होणार नाही, वर खाली होणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मी सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे प्लेट्स टाकून घेत आहे. 2-2 प्लेट्सला किंवा सिंगल एका प्लेट्सला एक पिन लावली तरी सुद्धा चालेल, पण मी इथे थोडंसं ऍडजस्ट करून काय करते, 3 प्लेट्सला मिळून एकच पिन लावते. कारण किती पिना काढणार आणि किती सिंगल लावणार ना, खरं तर यासाठी म्हणजे असं पण आपल्याला जमलं पाहिजे. प्रत्येकाला छोटे छोटे एक पिन लावत बसले की खूप आपला टाइम जाणार आहे. सो त्यामुळे एका टाइमला 3 प्लेट्स किंवा 2 प्लेट्स सेट करून तिथे एक पिन टाकून द्यायची, म्हणजे ते दुसऱ्या साईडला व्यवस्थित सेट होतात. आणि असंही आपण दुसऱ्या साईडला टीप मारताना त्या व्यवस्थित काळजीपूर्वक सेट करूनच टीप मारणार आहोत, त्यामुळे त्याचं तर काही प्रश्नच नाहीये. सो बघा मग परत मी ह्या उरलेल्या ज्या काही प्लेट्स आहेत तर त्या सेट करून घेते. खरं तर एवढ्या प्लेट्स आपल्याला इथे लागणार नाहीये, पण एवढा कपडा आता मी घेतलेलाच आहे. सो मग मी इथे आता त्या प्लेट्स टाकून तो व्यवस्थित कंप्लीट करते. म्हणजे एक्स्ट्रा झाला तर चालेल, पण कमी पडायला नको. जर कमी पडला तर मग पुन्हा आपल्या डिझाईनमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो त्यामुळे मग मी अगदी व्यवस्थित इथे प्लेट्स टाकत खरं तर हे प्रॉपर असं सेट करून घेतलं आहे बघा. आणि एक साईडने तर टीप मारलेली आहे आणि एक साईडला पिना लावलेला आहे. आता ज्या साईडला पिना लावलेल्या आहेत ना तिथे सुद्धा आपल्याला एक टीप टाकायची आहे. तर ती टीप टाकताना आता आपल्याला आपली जी काही सुई आहे त्याच्या खाली कुठलीही पिन वगैरे येता कामा नाही, नाही तर सुई आपली तुटू शकते. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. आणि बघा मग मी म्हटलंच होतं की दुसऱ्या साईडने आपल्याला व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे. सो मग मी इथे प्रॉपर असं
टीप टाकून घेते, म्हणजे आपल्याला तो प्लेट्स टाकून टाकून जो काही पार्ट्स आहे ना तो व्यवस्थित रेडी व्हावा, त्यासाठी मग या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या, म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे. कारण कधी कधी आपण नुसतं स्टिच करण्याच्या मागे लागतो पण फिनिशिंग अजिबात व्यवस्थित येत नाही, त्यामुळे फिनिशिंगची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि बघा हे सगळं व्यवस्थित प्रॉपर असं रेडी झालेलं आहे. आणि आता हा पार्ट आपल्याला इथे बाहेरला लावून घ्यायचा आहे. तर ह्या ज्या काही प्लेट्स आहे ना तर ह्या आपल्याला इथे उभ्या सेट करायच्या आहे. तुम्हाला जर आडव्या लावायच्या असतील तर तुम्ही तिथे आडव्या सुद्धा लावू शकतात. ऍक्च्युली ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, पण मला इथे व्यवस्थित वाटतंय. त्याचबरोबर मी सेंटरला एक पिन लावून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला बरोबर व्यवस्थित आहे तेवढंच मार्जिन ठेवत तिथे टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे अजिबात मध्ये आपल्या एकदम लूज पण पडायला नको, एकदम व्यवस्थित आलं पाहिजे. सो बघा मग अगदी सुरुवातीला आणि शेवटी ना खरं तर डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचं. त्यानंतर बाहीच्या लेवलमध्ये वरच्या साईडला एक टिप टाकायची, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करता येईल आणि आपल्या प्लेट सुद्धा व्यवस्थित सेट राहतील. ठीक आहे. सो बघा मग किती छान आपलं इथे लावून झालेलं आहे. त्यानंतर इकडचं पण जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे खरं तर कट करून घेऊयात आणि नंतर फोल्ड करून इंटरलॉक त्याला करायचं आहे, म्हणजे तिथून धागे निघणार नाही. ठीक आहे. सो बघा एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे हे लावून घेतलेलं आहे. आणि जर का तुमची साडी आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असेल तर ही बाही डिझाईन अजूनच उठून दिसेल, म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन छान येईल ना. सो खरं तर यासाठी असंही यात पण ते छानच दिसते, कारण काठ भरपूर सारा मोठा आहे, फक्त वरती थोडेस आपला सेम कलर आलेला आहे. त्यानंतर बघा इथे मी कॉपर गोल्डन कलरची लेस लावून घेते, कारण की काठ तसाच आहे. तुमचा काठ सिल्वर गोल्डन जसा असेल त्यावर मॅचिंग मग तुम्ही इथे लेस यूज करून घ्यायची. जर तुम्हाला वाटत असेल लेस नाही यूज करायची तरी सुद्धा चालेल, लेस यूज केली तरी सुद्धा चालेल. ऍक्च्युली ते तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल तर छान डिझायनर थोडी वेगळ्या पद्धतीची लेस सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकतात. आणि लेसला बघा मी दोन्ही साईडने टिप टाकून घेतलेली आहे आणि एकदम छान सुंदर लुकमध्ये खरं तर आपली ही बाही इथे तयार झालेली आहे. सो बघा मग फायनली खूप छान असं काठपदर साडी, पैठणी साडी, कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन किंवा सेम अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता. खूप सुंदर अशी ही बाही डिझाईन आहे. आणि खरं तर मी तुम्हाला या संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, म्हणजे बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही बाही डिझाईन सहज बनवता येईल. आणि नक्कीच ह्या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल, घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. आणि त्याचबरोबर वरती छान असा पफ सुद्धा येणार आहे, त्यामुळे मग अजूनच छान अशी ही बाही दिसते. सो अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आजची आपली ही बाही डिझाईन नक्कीच आवडेल. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाउज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.